बालमित्रांनो, भारत हा सणांचा देश आहे आणि प्रत्येक सण आपल्याला काहीतरी छान शिकवतो। त्यातला माझा आवडता सण म्हणजे दसरा। चला तर मग करूया सुरुवात निबंध लिहायला। मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान, आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल, आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान। भारत हा विविध सणांचा देश आहे। येथे प्रत्येक सणाला एक वेगळी ओळख आहे। त्यामध्ये दसरा किंवा विजयादशमी हा एक अतिशय महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे। हा सण प्रामुख्याने आश्विन महिन्यात येतो आणि सर्वजण मोठ्या आनंदाने तो साजरा करतात। दसऱ्याचा सण हा चांगल्याचा वाईटावर झालेला विजय म्हणून मानला जातो। या सणामागे दोन प्रसिद्ध कथा आहेत। पहिली कथा म्हणजे भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून माता सीतेची सुटका केली। रावण हा अहंकारी आणि अत्याचारी राक्षस होता। श्रीरामांनी त्याला युद्धात पराभूत करून धर्माचा विजय घडवून आणला। त्यामुळे या दिवशी सत्याचा असत्यावर विजय या भावनेने दसरा साजरा केला जातो। दुसरी कथा म्हणजे महालक्ष्मी देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला। 9 रात्री चाललेल्या युद्धानंतर देवीने 10व्या दिवशी विजय मिळवला। म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो। दसऱ्याच्या दिवशी लोक शस्त्रपूजा करतात, कारण हा दिवस विजय आणि सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो। शाळेत मुलांना रावणाच्या पुतळ्याची कथा सांगितली जाते आणि काही ठिकाणी मोठमोठे पुतळे जाळले जातात। या पुतळ्यातून आपण वाईट सवयी आणि अहंकार यांचा नाश करायला हवा असा संदेश मिळतो। या दिवशी सोने देण्याची आणि घेण्याची प्रथा आहे। लोक आपापल्या नातेवाईकांना आणि मित्रांना सोन्याच्या पानांसारखी आपट्याची पाने देतात आणि सोनं घ्या सोनं द्या असे म्हणतात। याचा अर्थ आपण एकमेकांना संपत्ती, सुख आणि आनंदाची शुभेच्छा देतो। दसऱ्याला शेतकऱ्यांसाठी देखील खास महत्त्व आहे। शेतकरी आपली शेतीची साधने, बैल आणि गाड्या यांची पूजा करतात।
व्यापारी आपली खाती या दिवशी नवीन सुरुवातीसाठी तयार करतात। हा दिवस नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो। शाळेत मुलांना दसऱ्याच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात। त्यामुळे मुलांमध्ये या सणाविषयी आदर आणि आनंद निर्माण होतो। दसऱ्याचा मुख्य संदेश असा आहे की वाईट कितीही मोठे असले तरी चांगलेपण शेवटी नेहमीच जिंकते। आपल्याला जीवनात प्रामाणिकपणा, धैर्य आणि सत्य या मूल्यांना धरून राहावे लागते। दसऱ्याचा सण हा फक्त आनंदाचा दिवस नसून आपल्या संस्कृतीचा वारसा आणि नैतिकतेचा धडा देखील आहे। आपण सगळ्यांनी मिळून हा सण साजरा करून समाजात एकतेचा, प्रेमाचा आणि चांगुलपणाचा संदेश द्यायला हवा। बालमित्रांनो, दसरा निबंध आवडला असेल तर लाईक करा। तसेच असेच एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत रहा आणि शिकत रहा। धन्यवाद।